अशा प्रकारे आपण बघितलंय मुलुंडचं फिश मार्केट. सुरमई बघा किती फ्रेश आहे. हा मुलुंडच्या फिश मार्केटमध्ये मासे घ्यायला फ्रेश आहे. हे बघा इथे हलवा कटिंग सुरू आहे. तुकडा गावचा हा थोडा नरम आहे, कलर जरा वेगळा आहे. अजून त्यांचा स्टॉक इथून निघतोय. अक्कीच येणार. एवढा मोठा रावच असेल बघा, एवढं तोंड बघा. आणि बघा हे आहे फिश मार्केट. नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे मुलुंड ईस्टला आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते मुलुंड ईस्टचं फिश मार्केट. आता हे किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही, कारण तिथल्या मुलुंडच्या लोकांना माहिती असेल जवळपासच्या, कारण गव्हाणपाड्याचं फिश मार्केट सर्वांना माहिती आहे आणि ते आपल्या चॅनल आपण एक्सप्लोर पण केलेलं आहे. त्याची पाहिजे तुम्हाला लिंक पण मी देतो बघायला. आणि बघा हे आहे फिश मार्केट. इकडे सुरुवातीला तर नेहमीप्रमाणे कोंबडीवाले तुम्हाला दिसतीलच. आणि बघा हे आहे फिश मार्केट. आणि बघा सुरुवातीला त्यांच्याकडे बघा केवढी मोठी सुरमई कापून ठेवलेली आहे. सुरमई आहे. हा काय आहे, कटला आहे का? हा बघा हा रावस आहे. एवढा मोठा रावस कापलेला आहे बघा. आणि कसे सुरमई आता ते 1500 रुपये किलो कापलेली ना. हे बघा 1500 रुपये किलो कट केलेली सुरमई. आणि हा हलवा बघा, हलवा 1000 रुपये किलो. बघा 1000 रुपये किलो हलवा आहे. आणि सोबत हा रावस आहे. रावस कसा? हा बघा हा छोटा रावस 800 रुपये किलो आहे. आणि हा मोठावाला 1000 रुपये. हा बघा मोठावाला 1000 रुपये. कट करून मिळेल तुम्हाला, म्हणजे तोंड वगैरे असं वेस्ट नाही जाणार, डायरेक्ट पीस मिळतील 1000 रुपये. बरोबर ना? आणि बघा तोंड वगैरे पण आहे. केवढा मोठा रावस असेल बघा, एवढं तोंड बघा त्याचं केवढं. आणि हे वाट्यावर कोळंबी आहे. हा 100 रुपये वाटा ना. 200. हा 100 रुपये. लहानवाली कोळंबीचा हा 100 रुपये वाटा आहे. आणि ही मोठीवाली आहे 200 रुपये वाटा आहे. बाकी बांगडे आहेत 200ला 5. हे बघा 200ला 5 देतात बांगडे. आणि बोंबील 200ला 5. हे बघा 200ला हे 7 ते 8 पीस आहेत बोंबीलचे 200 रुपयाने. आणि सोबत हे आपले सिल्वर पापलेट आहेत. कसे पापलेट ते? 1700 रुपये. हे बघा 1700 रुपये जोडी. बघा 1700 रुपये जोडी. मस्त मोठे पापलेट आहेत. आणि 1 किलोपेक्षा थोडे जास्तच होतील, कारण मोठी साईज आहे. हां 1700 रुपये. आणि खापरी पण आहे इकडे. खापरी कसं? खापरी येते 1800 1900. आम्ही किलो आणतो तिकडे. ओके. म्हणजे गिराकाला 2000 देतो. हे बघा 2000 रुपये किलोच्या आसपास आहे खापरीचा रेट आहे. बघा खापरी पापलेट. सध्या पापलेट पण कमी आहेत मार्केटमध्ये. 1500. हे बघा हे 1200 रुपये किलो आहे. हे बघा हे 1200 रुपये किलो आहे. दिसतात का? आता ही जोडी देणार का किलोवर देणार? किलोवर देणार. किलोवर देणार. 1 किलोला 3 बसतात आरामात. बघा 1 किलोला हे 3 बसतील. 1200 रुपये किलो. आणि हे मला वाटतं 2 किंवा 2.5च बसतील, म्हणजे किलोला 5 बसतात. 2 किलोला 5 बसतात. हे बघा हे 1500 रुपये किलो. असे मार्केटमध्ये सुरुवातीला ज्या ताईंकडे असे मच्छी आहे. आणि हे एवढंच मार्केट नाही, तर आतमध्ये पण अजून आहे मार्केट, मी दाखवतो. बघा इकडे लिहिलेलं आहे मासळी विभाग. रावस कसे ताई? 1000 रुपयाला हा पीस. बघा 1000 रुपयाला रावस आहे अक्का. बघा इथे कोळंबी पण आहे. हा कसा वाटा? 200. बघा 200. 500ला 3 वाटे. 200 रुपयाला 1 वाटा कोळंबीचा. आणि मांदेली पण आहे. मांदेलीचा वाटा कसा? हा बघा ही सर्व मांदेली 100 रुपयाला. बघा हा वाटा 100 रुपयाचा वाटा आहे पूर्ण. आणि बांगडे मोठे आहेत. बांगडे कसे लावले? 200ला 3 आहे. हे बघा 200 रुपयाला 3 आहेत. 400 रुपयाला 7 बांगडे आहेत. आणि साईज मोठी आहे बांगड्यांची बघा. आणि ही एक सुरमईचं तोंड राहिलं आहे फक्त आता, बाकी विकली गेली ना. आणि बघा या दादांकडे इकडे सुरमई आहे. कशी सुरमई दादा? ही 2200ची. ही 2200 रुपये. आणि ही 1600 रुपये. 1.5 किलोच्या आसपास असेल ना. हे बघा ही सुरमई 1.5 किलोच्या आसपास असेल. 2200 रुपये. थोडंफार कमी होईल ना. बघा आणि इकडे बोंबील आहेत. हे कसे किलोवर आहेत की वाट्यावर आहेत? किलो 400. बघा 400 रुपये किलो बोंबील आहेत. आणि केवढी मोठी मुशी आहे बघा. शार्क, बेबी शार्क. कसं आहे मुशी? 1500. अक्की किलोवर घेतली तर अक्कीच येणार. अक्कीच येणार काही. बघा एवढी मोठी मुशी आहे 1500 रुपयाला. बघा मुलुंडचं मार्केट आहे फिश मार्केट. थोडंफार कमी होईल भाव केला तर तुम्ही घ्यायला. सध्या तरी 1500 रुपये किलो सांगतात. आणि यांच्याकडे पापलेट पण आहे. हे कशा पापलेट देतात दादा? 2000 रुपये किलो. हे बघा 2000 रुपये किलो. किलोला किती? 3.
2 आहेत. किलोला 2च बसतात. 2000 रुपये किलोचे पापलेट आहे बघा. आणि बघा इकडे आतमध्ये तुम्हाला सुकी मच्छी पण भेटेल. सुकी मच्छीचं पण आहे बघा. हे बघा सर्व सुकी मच्छी आहे. हे बघा ही करंदी. रेट पण लिहिलेलं आहे बघा. 1 किलो 700 रुपये. हे 500 रुपयाला येणार का? हे बघा करंदी. आणि ही हा बघा जवळा 150 रुपये. हा साफ केलेला क्लीनवाला आहे. साफ केलेला आहे ना 100 रुपये. हा किती आहे? हा बघा पाव किलो आहे 100 रुपये. आणि साफ केलेला आहे एकदम क्लीन. आणि हे हा जुना जवळ आहे. जवळच आहे ना? हा बघा हा जुनावाला जवळ आहे. अर्धा किलोचं पॅकेट आहे. 350 लिहिलं. किती लिहिलं का? हा बघा 200 रुपयाला येणार आहे जवळचं पॅकेट. हा जुना आहे. आणि आता हा फ्रेश नवीन आहे. हा एकदम नवीन. आणि हा बघा हा एकदम नवीन. हा बघा हा पण अर्धा किलोचा आहे. हा पण 350 लिहिलं आहे. 200 रुपयाला येईल. आणि याच्यावर नंबर पण आहेत. 500 रुपयाचा असेल वरती असेल ना तर मुलुंडमध्ये डिलिव्हरी पण करा. बघा म्हणजे मुलुंडला तुम्हाला होम डिलिव्हरी पण मिळेल. पण 500 रुपयाच्या वर तुम्हाला ऑर्डर द्यायला लागेल. तुम्ही बघता इथे ओल्या मच्छी बरोबर सुकी मच्छी पण तुम्हाला मिळेल. काय टेन्शन नाही. आणि तसं घरपोच पण मिळेल. पण कमीत कमी 500 रुपयाची ऑर्डर द्या. त्याच्यावर द्या. नंबर तुम्ही बघितलाच आहे. डोमा हे बघा हे डोमा मच्छी आहे. सुकी आहे. ही पण मला वाटतं पाव किलो आहे ना? हे बघा 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. 70 रुपये आहे. हे 50 रुपयाला येईल तुम्हाला. 200 ग्रॅमचं डोमच आहे. आणि हे बघा हे बोंबील. हे आपल्या सगळ्यांचे आवडते बोंबील. सुके बोंबील. आणि हे अर्धा किलोचं पॅकेट आहे. कसं आहे? हे बघा हे 400 रुपयाला. हे सगळ्या प्रकारची सुकी मच्छी आहे. आता तर काढतात आहेत ताई तिकडून. अजून त्यांचा स्टॉक इथून निघतोय. हे बघा सगळ्या प्रकारची सुकी मच्छी मिळेल तुम्हाला. काय टेन्शन नाही. हे बघा सोडे. हे बघा अर्धा किलोचं पॅकेट आहे. 1500 लिहिलं आहे. 1000 रुपयाला येईल. हे बघा सोडे आहेत. आणि चांगले दिसतात. हे बघा तुम्हाला जवळून कळत असेल बघून. सोडे. आणि हे बघा हे वाकड. हे बघा वाकटी. हे किती आहे? पाव किलो. 200 ग्राम. हे बघा 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. 100 रुपयाला येणार आहे. लिहिलेले प्राईस बघू नका. त्यांनी ते लिहून ठेवलेले आहेत. पण सध्या ते 100 रुपये डिस्काउंट चालू आहे. 100 रुपयात मिळेल तुम्हाला वाकट. आणि हे बघा इकडे दांडी सुकट आहे. 350 रुपये अर्धा किलो लिहिलेलं आहे. तुम्हाला हे 250 रुपयाला येईल. चाळण मारलेले असते. चाळण मारलेली असते ना? म्हणजे निवडलेली नसते. ओके ही चाळण मारलेली आहे. बघा करंजी असते ना हे निवडलेली. आणि ही बघा ही करंदी ही निवडलेली. निवडलेली. ओके म्हणजे ह्याच्यात फरक आहे. ही फक्त चाळण मारलेली आहे दांडी सुकट. आणि हे बघा हां 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 बघा ही अख्खी. ओके एवढं 7 किलो एवढं होतं. ओके म्हणजे ही पूर्ण साफ केल्यावर एवढी बनणार. हां बघा रेट तुम्हाला सेम दिसेल. पण ही साफ करून घेतली तर एवढीच बनणार आहे. 250 रुपयाला येईल. आणि ही 250 रुपयाला येईल तुम्हाला अर्धा किलो. आणि याच मार्केटमध्ये तुम्हाला मसाले पण मिळतील. हे बघा हे महाराष्ट्र मसाला मार्ट आहे. रेट लिहिलेले आहेत. रेट बघून घ्या. आपण काय मसाल्याचा व्हिडिओ बनवत नाही. पण मार्केटमध्ये दिसलं म्हणून दाखवतो. मसाले वगैरे सर्व आहे त्यांच्याकडे. सर्व हे मसालेच आहेत फिश मार्केटमध्ये. इकडे पण सर्व सुकी मच्छीच आहे. बघा बांगडे खारातले आहेत. हे बघा खारातले बांगडे कसे देते? हे बघा 20 रुपयाला एक बांगडा आहे. खारातला बांगडा आहे सुका. हे बघा हा पण सेम ना? हा पण 20 रुपयाला एक. बघा हा पण 20 रुपयाला एक. आणि हा थोडा नरम आहे. कलर जरा वेगळा आहे. पण हा पण 20 रुपयाला एकच. आणि बघा सर्व पॅकिंग करून ठेवले. ते पॅकेट कसं देते? बघा 100 रुपयाला आहे. ह्यात 5 पीस आहेत. म्हणजे 20 रुपयाला एक. असे घ्या किंवा तसे घ्या. दोन्ही तुम्हाला सारखंच पडेल. आणि हे बघा हे सुरमईचे पीस आहेत. खारातली सुरमई सुकलेली म्हणा किंवा काही म्हणा. हे कसं पॅकेट आहे? हे पण 100 रुपयाला पॅकेट आहे. याच्यामध्ये किती पीस असतात? 5 पीस म्हणजे 20 रुपयाला एक पीस. हे बघा असे पीस बनवून ठेवलेले आहे. हे पण खारातली सुकवलेलीच आहे. बघा अशा बरेच सुक्या मच्छी तुम्हाला इथे मिळतील. हे बघा इकडे मावशीकडे मोठी कोळंबी आहे. कशी कोळंबी? हां वाटा लावलाय. किती? किती रुपये किलो? हे बघा 600 रुपये किलो. बघा ही वाली कोळंबी. हे बघा आणि समुद्रातली आहे. ही आपली खाडीतली नाही आहे. लालवाली समुद्रातली आहे. आणि हा बघा एवढा वाटा 200 रुपयाला. बाकी बोंबील पण आहेत मोठे मोठे. कसे बोंबील आहे? हे बघा 200 रुपयाला 6 आहेत. एखादा लावून देईल म्हणजे 7 देईल मावशी. या मावशींकडे पिवळ्या पिवळ्या वाम आहेत. हे बघा वाव पिवळी वाम भारीपैकी खायला एक नंबर. कशी देते वाव मावशी? वाव कशी देते ही? 100चा तुकडा. 100चा तुकडा. किलोवर नाही ना तुकड्यावर ना? केवढा तुकडा येतो?
एवढा हा बघा, हा एवढा तुकडा मिळेल तुम्हाला 100 रुपयाला. 100 रुपये की 200? हे बघा 100 रुपयाला एवढा तुकडा गावचा. बघा बारीक सोललेली कोळंबी म्हणा, कर्दी म्हणा. आणि या मावशीकडे बघा लेपा पण आहे. हा लेपा कशा आहे का? 100चा वाटा. हा बघा 100 रुपयाचा वाटा. किती आहेत? 4. 100 रुपयाला 4 लेपा आहेत. हे बघा हे छोटे शेंडी रावस. कसे रावस आहेत? 100चा वाटा. हा बघा हे 3 आहेत. हा शेंडी रावस आहे. आपण 100 रुपयाचा वाटा आहे. 3 आहेत. आणि हे बघा हे सौंदर्य आपल्या आवडते, सगळ्यात जास्त आवडतात. हे कसा वाटा आपण? 200. हे बघा 200 रुपयाला 4 सौंदर्य. मावशीकडे बघा इकडे जर आतमध्ये आलात की तुम्हाला ही मावशी दिसेल. आणि हिच्याकडे पण सगळी मच्छी आहे. आणि हा वाटा कसा लावलाय? 200 ने 3 वाटे सोडलेले. हे बघा हे 3 वाटे आहेत ना. 1 2 3. हे बघा हे 3 वाटे आहेत. 1 2 3. हे 200 रुपयाला. आणि जरा आतमधल्या साईडला आलात ना तर इकडे पण मार्केट आहे, फिश मार्केट. बाहेरचंच बघून जाऊ नका, इकडे आतमध्ये पण फिशवाले बसतात. कसा हलवा कसा आहे? किलोवर की अख्खा डायरेक्ट? हा बघा अख्खा. हा बघा हा 1200 रुपयाला एवढा मोठा हलवा. आणि फ्रेश आहे. हे बघा. आणि हा 800 म्हणते ना. हा बघा हा 800 रुपयाला. सुरमई कशी आहे? 1200. बघा हे 1200 रुपयाला सुरमई आहे. आणि हे बघा इथे हलवा कटिंग सुरू आहे. आणि कसा दिला हलवा हा? बघा 1200 रुपयाला. आणि बघा बारीक कशा मस्त पीस कटिंग करते ते ताई हलव्याचे. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? वासा 200, ती 500ची 3 वाटे. म्हणजे ही सगळी दिसते तुम्हाला ही 500 रुपयाला आहे. आणि एवढी घेतली तर 200 रुपयाला येईल. आणि पूर्ण ही 500 रुपयाची. लावणार त्याच्यामध्ये थोडेसे लावून देणार कोळंबी. हा बघा रेट पण थोडाफार कमी होईल. आणि करली बघा, करली आहे. करली कशी आहे? ही बघा 600 रुपये करली. बघा केवढी करली आहे. खायला सगळ्यात भारी करली. थोडे काटे जास्त असतात पण खायला एक नंबर करली. आणि हा बघा रावस पण मोठा. हे का नेहमी इकडे जातात का? बघा हे नेहमी याच मार्केटला असतात. कुठे राहता तुम्ही? इकडेच अनुतममध्ये. ओके बघा अनुतममध्ये राहतात. आणि या मुलुंडच्या फिश मार्केटमध्ये मासे घ्यायला या ताईंकडे येत असतात सारखे. आणि हे बघा हा रावस कसं देते मग? बघा हा रावस 1500 रुपयाला. अख्खा रावस ना. बघा थोडासा किलोपेक्षा थोडा जास्त असेल. हां 1.5 किलोच्या आसपास आहे. 1500 रुपयाला. हे बघा खेकडे. बघा खेकडे पण आहे. हे कसे देतात खेकडे? 1000ला 7. हे बघा हे 1000 रुपयाला 7 खेकडे आहेत. साईज बघा केवढी. हे मिक्स आहेत ना नर मादी? म्हणजे जसं पाहिजे तसं मिळेल. हे बघा 1200ला 6 का. आणि हे बघा कापरी पापलेट 2500 रुपयाला जोडी ना. मोठी पण असतात 3000. हा जी साईज वाढलं की रेट वाढणार. मोठी पण आहेत ना. ओके. आणि इकडे बघा शिवले आहेत. शिवल्यांचा वाटा कसा लावला ते? हा बघा इकडे 200 रुपयाला वाटा आहे. बघा शिवल्यांचा. आता हे 4-5 पण लावून देतील आपल्याला 200 रुपयाला. आणि हे आहे ना ह्याला बरीच नावं आहेत. हा मुर्दुसा ना. हा बघा मुर्दुसा काय तो टाणे का काने बरीच नावं असलेला मासा आहे. पण इकडे हा वाटा कसा आहे? हा बघा 300 रुपयाला वाटा आहे. आणि मला वाटतं 7 ते 8 पीस आहेत ते कानेचे. बाकी सौंदाळे पण आहेत. सौंदाळ्याचा वाटा हा बघा 200 रुपयाचा 3 सौंदाळे. सध्या मार्केटमध्ये मासेच कमी आहेत त्यामुळे रेट थोडेसे आहे. आणि बघा किती एकदम फ्रेश सुरमई कापलेली आता दिसते का तुम्हाला? किती फ्रेश आहे. आणि आताच कापले. आणि कसा किलो आहे? 500ला 3 पीस. एवढं पीस असतं एवढा? हे बघा एवढा 1 पीस असतो. असे 3 पीस तुम्हाला 500 रुपयाला मिळतील या सुरमईचे. आणि सुरमई बघा किती फ्रेश आहे. आणि आपली खाडीची कोळंबी कशी कोळंबी? 200चा वाटा 500 रुपये किलो. आणि छोटीवाली पण आहे. ही 400 रुपये किलो. ही 400 रुपये किलो. ही 500 रुपये किलो. बघा या मावशीकडे बारके पापलेट आहेत. कसे पापलेट देते? हे 300 रुपयाला.
बघा हे 8 पापलेट आहेत, एखादा लावून पण देईल मावशी. किती 300 रुपयाला ना बघा, 300 रुपयाला. बघा खेकडे आहेत. कसे खेकडे आहेत ताई? 1500 रुपये. बापरे, आणि केवढ्या मोठे मोठे खेकडे आहेत बघा, आणि सर्व नरच दिसतात मला. मिक्स आहे का? बघा नर मादी मिक्स आहे. 1500 रुपयाला 6 आहेत. थोडेफार कमी होईल ना ताई? आणि हे शिवले 200 रुपयाचा वाटा शिवल्यांचा. बघा 500 रुपयाला 3 वाटे वगैरे दिसतात तुम्हाला शिवल्यांचे. आणि बघा इकडे पण आहे फिश मार्केट बघा सगळे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला एकदम छोटं दिसलेलं, पण आतमध्ये आल्यावर तुम्हाला बरेच फिशवाले भेटतील आतमध्ये आल्यावर, बाहेरूनच जाऊ नका. तर अशा प्रकारे आपण बघितलं आहे मुलुंडचं फिश मार्केट, जे मुलुंड स्टेशनच्या जस्ट बाहेरच आहे, मुलुंड ईस्टला. तर मागच्यामध्ये तुम्हाला भाज्या पण दिसतील, आपले भाजीवाले पण आहेत. आणि बाजूलाच आहे, स्टेशनमधनं उतरला तुम्ही ब्रिजवरनं की लगेच कोणाला विचारा फिश मार्केट, मुलुंड ईस्टचं फिश मार्केट कोणी सांगेल तुम्हाला. आणि बघितलं तुम्ही मासे काय आहेत ते, कुठले कुठले मासे आहेत ते. आणि मला सुरुवातीला मी तिकडून गेलो त्या गेटने, बघा तिकडचा गेट आहे पाठीमागे, तिकडेच गाडी पण लावली होती. तर त्या गेटने गेलो, मला 2च मासेवाले दिसले, 2-3च. पण आतमध्ये आल्यावर तुम्हाला बरेच दिसतील. बघा हा दुसरा गेट आहे, बाहेर पडलो मी दुसऱ्या गेटने. बघा भाजी विभाग लिहिलेला आहे, इथून मी बाहेर पडलो. म्हणजे असं गोल फिरून हे पूर्ण आतमध्ये मार्केट आहे. आणि ठीक आहे, सगळेच मासे तर आहेत अवेलेबल, सध्या मासेच कमी आहेत त्यामुळे रेट थोडासा तुम्हाला हाय वाटेल. पण ठीक आहे, मी प्रयत्न केला एक नवीन फिश मार्केट तुम्हाला दाखवायचा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.